नमस्कार. आज आपण एक छोटीशी नोज पेन कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी हे 3 चे मोती घेतले आहेत. 6 मोती. त्यासाठी एक क्रिस्टल घेतला आहे हा पण 3 चा आहे. त्यासाठी ही एक तार घेतली आहे. 18 नंबरची किंवा 24 नंबरची तार घेऊ शकता तुम्ही. 0.3ची तार घ्यायची आहे आपल्याला कट करून. तर नोज पिन बनवायला 0.3ची तार किती घ्यायची, तर हे जे तारेचं टोक आहे हे आपल्या असं बोटामध्ये व्यवस्थित धरायचं आणि आपल्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत तार आली की कट करायची. एवढ्या एका अंदाजाने आपल्याला तार घ्यायची आहे. तर ही तार कट केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे आपण 3 नंबरचे मोती घेतले आहेत तर ते ओवून घ्यायचे. तर मी इथे 3 नंबरचे मोती 6 मोती ओवून घेतले आहेत. तुम्हाला अशी कोणत्या साईजची नथ बनवायची लहान मोठ्या मोत्यांमध्ये तर तुम्ही त्या साईजचे मोती घेऊ शकता. तर इथे मला छोटीशी नाजूक बनवायची आहे तर मी त्यासाठी 3 चे मोती घेतले आहेत. तर ते मोती ओवल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असं पीळ मारून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे आपण मोती ओवले ते त्याचा असं एक गोल तयार होतो. तर आता आपण हे वायर रॅपिंगची नथ बनवणार आहोत. म्हणजे हे जे फूल आहे याला आपण वायर रॅपिंग करणार आहोत. तर वायर रॅपिंगसाठी शक्यतो 4, 6, 8, 10, 12 असेच मोती घ्यायचे. आपली समसंख्या असते त्यानुसार. तर हे मोती आपण ओवल्याच्या नंतर आपण असं एक पीळ मारून घेतला आणि असा गोल तयार केला. ते केल्याच्या नंतर आपल्याला ही जी आपली तार आहे 0.3ची त्याच्यामध्ये हा क्रिस्टल ओवून घ्यायचा. हा क्रिस्टल ओवल्याच्या नंतर तो बरोबर असा ह्या मोत्यांच्या राऊंड केला आहे तर त्याच्यामध्ये असा ठेवायचा आहे व्यवस्थित. असा इथे ही तार अशी वरच्या साईडने घ्यायची आहे. तर आता आपण हे 6 मोती घेतले आहेत. तर आपण हे जे 2 मोती दिसतात इथे आपण राऊंड बनवून जो पिळ मारला तो इथे आहे. तर एकदम समोरच्याच इथे म्हणजे ह्या साईडला 3 आणि ह्या साईडला 3 असं आपल्याला एकदम मधोमध भाग करून आपण हा जो क्रिस्टल ओवलेली तार आहे तर ती ह्या 2 मोत्यांच्या अशी आपल्याला ओवून घ्यायची आहे. वरच्या साईडने होऊ शकतं किंवा खालच्या साईडनेही होऊ शकता. अशी ओवून घ्यायची आहे. ओवल्याच्या नंतर अशी ओढून घ्यायची. घट्ट अशी ओढायची म्हणजे आपला हा जो क्रिस्टल आहे हा बरोबर इथे व्यवस्थित मध्ये पॅक होऊन जातो असा. तर आता याच्यावर आपल्याला रॅपिंग करायचं आहे. तर रॅपिंग कसं करायचं, आपल्याला 2-2 मोती घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला ही आपली तार इथे आहे ना 0.3ची. तर आता आपल्याला ह्या 2 मोत्यांच्या वरून आपल्याला ही तार अशी मागच्या साईडला घ्यायची. मागच्या साईडला घेतली त्यानंतर आता आपण जे 2 मोती घेतली त्यातला हा एक मोती आणि पुढचा एक मोती त्या तारेमध्ये आपल्याला ओवून घ्यायचा. म्हणजे असं मोत्याच्या वरून आपल्याला असा राऊंड मारायचा. तर हे 2 घेतले. आता जे 2 घेतले त्यातलं एक आणि त्याच्या समोरचं एक हे बघा असं. पुन्हा आता जे 2 घेतले त्यातले एक आणि समोरचं एक हे बघा हे 2 घेतले. तर पुन्हा जे 2 घेतले त्यातला एक आणि त्याच्या शेजारचा एक इथे आता हा एक आणि त्याच्या शेजारचा एक. आपलं हे रॅपिंग कंप्लीट झालं आहे. तर हे रॅपिंग झाल्याच्या नंतर कसं दिसतं हे बघा, हे असं दिसतं एकदम. त्या क्रिस्टलच्या साईडने बरोबर आपली एक स्टार सारखी डिझाईन तयार होते. तर आता इथे आपले रॅपिंग पूर्ण झालं आहे. तर ही जी तार आहे ही आपण मोत्याच्या वरनं घेतो ना,
वरनं घेतल्याच्यानंतर जिथं तो आपली रॅपिंग कंप्लीट होते तिथं त्या मोत्याच्या तिथे एकदम जिथे आपली रॅपिंग कंप्लीट झाली तिथूनच आपल्याला ही तार वरच्या साईडने काढून घ्यायची आहे आणि पॅक ओढून घ्यायची. अशी पॅक ओढून घेतल्याच्यानंतर ना एकदम बरोबर अशी मोत्याची इथे ओढून घ्यायची, पुन्हा अशी मागच्या साईडला ओढून घ्यायची. म्हणजे इथे आपली रॅपिंग कंप्लीट होऊन आपली जी तार आहे ती पॅक होऊन जाते. मागच्या साईडने असं दिसतं. मागच्या साईडने प्रत्येक मोती आहे ना त्याच्या साईडने अशी गोल तार येते. तर आता हे नोजपिनसाठी आपलं ते फूल रेडी झालं आहे. तर आता ते लूपवर कसं बांधायचं, तर ही 18 नंबरची तार घेतली, त्याचा आपल्याला एक असा लूप बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित. हे बघा असा लूप बनवला. लूप बनवल्याच्या नंतर ही जी तार असते ना तर ही अशी समोर होती तर ती थोडी अशी मागच्या साईड अशी प्रेस करायची, म्हणजे ही जी तार आहे ना अशी सरळ होती. तर हे बघा आता हे असं, तर हे बघा असा आपला हा लूप तयार झाला आहे. तर आता ह्या लूपमध्ये हे जे आपण फूल बनवले तर त्याला जी जॉईंट तार आहे ना तर ती आपल्याला ह्या लूपमध्ये अशी ओवून घ्यायची आहे. ओवून घ्यायची आणि एकदम जे फूल आहे आपलं ते असं एकदम लूपवर ठेवायचं आहे व्यवस्थित. हे बघा असं एकदम असं व्यवस्थित ठेवायचं आहे. इथे तर इथे आपण व्यवस्थित ठेवलं आहे. तर आता आपल्याला ही जी तार आपण लूपमध्ये ओवून घेतली आहे तर ती आपल्याला पॅक करायची. तर इथे आपण जे रॅपिंग केलं आहे ना तर त्याच्या ह्या मोत्यांच्या इथून आपल्याला गॅप दिसतो, तर त्याच्यामधनं आपल्याला ही तार ओवायची आणि एकदम आपला जो मागचा लूप आहे त्यातनं पण आली पाहिजे ती तार आणि अशी व्यवस्थित अशी ओढून घ्यायची. असं म्हणजे नाही का आपलं जे फूल आणि आपला जो तारेचा लूप बनवला आहे तर तो पॅक होतो. पुन्हा असं आपल्याला ह्या साईडला यायचं, अशी तार अशी फुलाच्या समोर खेचून घ्यायची. खेचल्याच्या नंतर पुन्हा ह्या मोत्यांच्या इथनं गॅप असतो जिथे आपण रॅपिंग केली तिथनं व्यवस्थित आपली ही 0.3ची तार अशी मागच्या साईडला घालायची आणि घातल्याच्या नंतर ती बरोबर अशी ह्या लूपमधनंच आली पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपला जो लूप आहे ना तो त्या फुलावर पॅक बसतो. हे बघा इथे आता पुन्हा आपल्याला ह्या साईडला यायचं. इथे पण तसंच करायचं. ही आपली तार फुलाच्या समोरच्या साईडला पहिल्यांदा अशी खेचून घ्यायची. खेचल्याच्या नंतर मग जिथे तुम्हाला पॅक करायचं आहे तिथे ही तार फुलाच्या समोरून मागच्या साईडला घालायची. मागच्या साईडला घालताना त्या लूपमधूनच ती आली पाहिजे. हे बघा अशी लूपमधूनच आपली ती तार तिकडं आली पाहिजे, म्हणजे आपलं ते फूल आणि तो लूप व्यवस्थित पॅक होतो. हे बघा असं. आता पुन्हा आपल्याला इथे बांधायचे, असं 2-3 ठिकाणी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. तुमचं फूल किती मोठं आहे किंवा किती लहान आहे ना त्यानुसार व्यवस्थित पॅक करून घ्यायचं ते. हे बघा असं एकदम असं घट्ट असं पॅक करायचं, ते हललं नाही पाहिजे. हे बघा कसं बांधले हे व्यवस्थित. हे बघा एकदम टाईट बांधायचं, अजिबात हललं नाही पाहिजे आपलं फूल असं. बांधल्याच्या नंतर ना आता ही जी तार आहे ना ही अशी इथे आपली जी ही तार आहे ना त्याला 1-2 असे राऊंड मारून घ्यायचे व्यवस्थित. असं थोडं आपल्या नखाने जी राऊंड मारेल तर आहे अशी थोडी खेचून घ्यायची या साईडला. खेचल्याच्या नंतर आता आपल्या याच्यामध्ये पुन्हा एक मोती ॲड करायचा. तर जो फुलामध्ये वापरला आहे तर तोच मोती आपण याच्यामध्ये ओवून घेऊया. तर तो मोती आपण इथे तारेत ओवून घेतला आहे. हे बघा इथे व्यवस्थित. आणि ही जी राहिलेली तार आहे तर ही ह्या मोत्याच्या अशीच समोर एकदम पुढे टोकापाशी असं आपल्याला राऊंड मारून घ्यायचं आहे.
एक दोन व्यवस्थित राऊंड मारायचं आहे. एकदम असं 5-6 व्यवस्थित असे राऊंड मारून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या मोती जी आपली ही तार आहे ना, ही एकदम अशी 2-3 राऊंड मारून घ्यायची पॅक आणि राहिलेली तार कट करून घ्यायची. हे बघा असं. तर हे असं आपण इथे तारेचा राऊंड मारून आपण तर इथे आपण असं हे मोती लावला आहे आणि जी आपली राहिलेली तार आहे तर ती कट करून घेतली आहे. तर आता आपल्याला हे असं आपल्याला एक लूप द्यायचा आहे. तर हे फूल असं आपण आपल्या अंगठ्याने असं व्यवस्थित असं दाबून धरायचं आणि ही जी राहिलेली तार आहे ही अशी खालच्या साईडने घेऊन अशी इकडे मागच्या साईडला हे करून घ्यायची. एक असं आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे तारेचा, असं या पद्धतीने. तर आता आपल्याला इथे एक लूप बनवायचा आहे. तर ही तार आपल्याला इथपर्यंत अशी कट करून घ्यायची आहे. तर मी एवढी तार अशी कट करते. कट केल्याच्या नंतर इथे आपल्याला लूप बनवायचा आहे. ही व्यवस्थित असा छोटासा लूप बनवून घ्यायचा. असं लूप बनवल्याच्या नंतर ना असं एकदम. तर इथे आपण जे फूल बनवलं फुलासाठी जो आपण लूप बनवला तर एकदम त्याच्या मागेच आपल्याला हा आपला दुसरा लूप ठेवायचा आहे. म्हणजे ही आपली अशी नोज पिन तयार होते, छोटीशी नाजूक अशी. तर तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार लहान मोठे मोती वापरून सेम याच पद्धतीने नोज पिन बनवू शकता. ही अशी